हाय. अ, आता मी 4-5 दिवस झाले मॉर्निंग वॉक सुरू केलंय आणि आत्ताच आम्ही जाऊन आलो. दररोज 5 किलोमीटर चालायचं आणि थोडंसं रनिंग करायचं असं ठरवलंय. तर त्याप्रमाणे कालही आम्ही 5 किलोमीटर केलं, आजही 5 किलोमीटर केलं. 8 वाजता आलो. 8 वाजता आल्यानंतर अंघोळ वगैरे आवरली आणि आता मी ब्लाऊज कट करायला घेणार आहे. तर ब्लाऊज मी शिकले होते 10 वर्षापूर्वी. त्यानंतर मी काही ब्लाऊज शिवले नाहीयेत. पण आता सुट्टी आहे. तर आता सुट्टीमध्ये मी ट्राय करणार आहे, की ब्लाऊज शिवायला. जेणेकरून आपले स्वतःचे स्वतः तरी शिवायला येतायत का, जमतायत का ते आता आज मी ट्राय करणार आहे. आणि बघूयात मग. आता जमणार की नाही ते मला माहिती नाहीये. पण हां, ठीक आहे. म्हणजे प्रयत्न तर करून बघणार आहे मी. जमले चांगले तर माझे तरी ब्लाऊज शिवायला मला अ, बरं पडेल ते. कारण बाहेर टाकले तर ते वेळेत पण मिळत नाहीत आपल्याला आणि आपल्याला हवे तसे शिवून मिळत नाहीत. थोडंसं याचं प्रॅक्टिस करावं लागेल. पण काय हरकत नाही. चला मग आता घेऊयात कटिंग करायला. ही माझी नोटबुक आहे शिवण क्लासची. ती अगदी जपून ठेवलेली आहे आणि म्हणूनच मी आता तिला म्हणजे आता ट्राय करू शकते. माझ्याकडे रिटर्न मटेरियल अवेलेबल आहे. मी माझ्याच मापाचा ब्लाऊज शिवणार आहे. हे सगळे मेजरमेंट मी ब्लाऊजवरून घेणार आहे. तर आधी पेपर कटिंग करणार आणि त्यानंतर मग कापड कटिंग करणार आहे. कारण बऱ्याच वर्षातून शिवत असल्यामुळे डायरेक्ट कपड्यावरती जमणार नाहीच. तर आधी आपण पेपर कटिंग करूया. ब्लाऊजची मेजरमेंट परफेक्ट जर का आपल्याला जमले ना कटिंग, मग ब्लाऊज शिवायला डिफिकल्ट नाही आहे. तर बघूया आता आपलं ऑलमोस्ट होत आलेलं आहे. ड्रॉइंग काढून त्या पेपरवरती. ज्यावेळेला मी शिकलेले आहे शिवण क्लास, तर त्यावेळेलासुद्धा मी ब्लाऊज आणि माझे जे ड्रेस शिवले तर ते खूप छान म्हणजे मला त्यावेळेससुद्धा जमले होते आणि सगळ्यांना ते आवडले. म्हणजे जे बघणाऱ्यांनासुद्धा प्रत्येकजण विचारत होते की ते शिवले म्हणून. म्हणजे शिकताना तरी मला खूप मस्त जमले होते ब्लाऊज आणि ड्रेससुद्धा. आत्ता खूप वर्षाचा गॅप पडला आहे, तर आता हा ब्लाऊज कसा होणार ते काय माहिती नाही आहे. आय होप की हा सुद्धा ब्लाऊज आधी शिवत होते तसाच जमेल चांगला. ड्रॉइंग आता झालेलं आहे कंप्लीट. तर आता आपण कटिंग करूयात पेपरचं. आणि पेपर कटिंग झालं की लगेच कपड्यावरती घेणार आहे. आज लगेचच काय शिवून होईल असं वाटत नाही मला, कारण सगळं घरातली कामं वगैरे आवरून नंतर पुन्हा वेळ मिळाला तर मग थोडा वेळ मी बसणार, नाहीतर मग आपण उद्या कंप्लीट करणार. आता आपण ब्लाऊजवरती कटिंग करून घेऊयात जे आपण पेपरवरती कटिंग केलेलं आहे. आता ही कात्री ना मशीनची कात्री नसल्यामुळे थोडंसं मला कटिंगला प्रॉब्लेम येतो आहे. म्हणजे व्यवस्थित कटिंग होत नाही आहे ह्याच्याने.
कात्रीला बघितलं मी, पण ते खूप वर्षाचा वापर न झाल्यामुळे त्याला गंज चढला तर तो जरा त्याला धार पण लावून आणायला पाहिजे आणि त्याला पॉलिश पण करून देणार होते. आज जर कटिंग झालं, वेळ मिळाला तर मग आज जाऊ मार्केटमध्ये आणि कात्रीला धार लावून घेऊन येऊ. पुढच्या साईडचं कापड कटिंग झाल्यानंतर आता ते सगळे पीस एकत्र ठेवून आपण बॅक साईडचा पार्ट आता कट करून घेऊयात, कारण मी पाठीमागच्या साईडचं कटिंग केलं नाही आहे. तर पुढचेच आपण सगळे पीस एकत्र ठेवले की आपला बॅक साईडचा पार्ट तयार होणार आहे. बाहीचं ड्राफ्टिंग आपलं मगाशी करायचं राहिलेलं होतं, तर ते आत्ता मी पेपरवरती बाही आधी ड्राफ्ट करून घेते आणि बाहीचं मग आपण कटिंग करून घेऊ.
फायनली ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि फिटिंगला अगदी परफेक्ट झालेला आहे. हे लूज नाही किंवा घट्ट नाही, म्हणजे फर्स्ट टाईम एवढ्या वर्षानंतर शिवूनसुद्धा खूप छान, म्हणजे मला वाटत होतं त्याच्यापेक्षा खूप मस्त झालेला आहे ब्लाऊज. फक्त त्याला आता हुक लावायचे राहिलेले आहेत, पण गळा वगैरे खूपच मस्त झालेला आहे. फक्त थोडंसं फिनिशिंग चांगलं आलेलं नाही, कारण हे कापडसुद्धा तेवढं चांगलं नाही, जमतं की नाही म्हणून एकदम साधेच कापड घेतलेलं होतं. पण ठीक आहे, ट्राय केलं त्याप्रमाणे झालं छान मस्त.